नमस्कार, मी प्रियंका. शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत, राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला. सुधीर भाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत. पंतप्रधान यांचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करते की देशाला आज त्यांनी पूर्ण कोरोनामध्ये वाचवलेलं आहे. एकीकडे देशाला कोरोनामध्ये पंतप्रधानांनी वाचवलं आणि एकीकडे कोरोनामध्ये जिल्ह्यामध्ये आज सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण जिल्ह्याला वाचवलेलं आहे. भरपूर सेवा केली, लोकांपर्यंत सगळं पोहोचवण्याचं काम सुधीर भाऊंनी केलं. मग ते मेडिसिन असो की आज खाद्यपदार्थ असो, सर्वांपर्यंत ते पोचलेले आहेत. याच्यावरही जनता खूप खुश आहे आणि प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केलेली आहे. त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर प्रचंड अतिशय खुश आहे. आपले जे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि पंतप्रधानांनी त्यांची निवड केली की एक आवाज उठवणारे सभागृहामध्ये, लोकांचे प्रश्न सोडवणारे, गोरगरीब जनतेच्या मागे उभे राहणारे, जात पात धर्म कुठलाही पक्ष न पाहणारे असे सुधीरजी मुनगंटीवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी लोकसभेसाठी निवड केलेली आहे त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते. आणि आज सुधीर भाऊ गेल्या 30 वर्षामध्ये आज आमदार होते आणि आता लोकसभेचं त्यांना तिकीट मिळालेलं आहे. सुधीर भाऊंनी 30 वर्षात नको तेवढा विकास केला, भरभरून विकास केला. विकासाबरोबर त्यांनी आज अतिशय सुंदर आणि चांगलं असं सैनिक स्कूल आणलं, भव्य दिव्य. एवढंच नाही तर त्यांनी आज मेडिकल कॉलेज सुरू केलं, बॉटनिकल आज त्यांनी गार्डन चालू केला आणि त्या ह्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अतिशय सुधीर भाऊंची तारीफ केली. एवढंच नाही तर गडकरी इथे आले असताना गडकरींनी पण त्यांची खूप तारीफ केली. फडणवीस तर सारखे भाषणामध्ये त्यांच्या सभेमध्ये सुधीर भाऊंची अतिशय तारीफ करतात आहे. आणि आज सगळ्या लोक मानतात की सुधीर भाऊंसारखा विकास करणारा कोणीच या महाराष्ट्रात नाही. आणि जनतेने मान्य केलं की आज आम्हाला विकास पुरुष पाहिजे आहे. आम्हाला दारू विकणारा आणि काही काम न केलेला, कुठे पाण्याची व्यवस्था नाही, कुठलंच काम नाही, कुठला चेहरा न पाहणारा असा आम्हाला उमेदवार नको. कारण की आम्हाला ते मान्य नाही आहे, पण आम्ही विकास पुरुषाच्या मागे अगदी खंबीरपणे पाठीशी आहे. मी गेल्या 18 दिवसापासून सपना मुनगंटीवार यांच्याबरोबर आम्ही फिरतो आहे. अतिशय महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सभा चांगल्या होतात आहे, बैठका चांगल्या होतात आहे, मेळावा चांगले होतात आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा त्यांचा प्रतिसाद महिलांचा मिळतो आहे. आणि सर्व दूर त्यांची इतकी कीर्ती पसरलेली आहे सुधीर भाऊंची की सुधीर भाऊंसारखा कोणीच नाही काम करणारा असे म्हणणारे सर्व लोक सांगतात आहे. मी ग्रामीणमध्ये फिरली, आम्ही ग्रामीणमध्ये फिरलो. मी शहरात 1-2-4 ठिकाणी बैठका घेतल्या, अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या महिला फिरतात आहे, पदाधिकारी महिला फिरतात आहेत सर्व दूर आणि अतिशय मोठ्या प्रमाणात महिला बाहेर निघालेल्या आहेत सुधीर भाऊंसाठी आणि खूप वेगाने काम सुरू आहे. मी आपल्याला विश्वास देते की सुधीर भाऊ लाखाच्या वरती आज ते लीडने चंद्रपूरमध्ये लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या मतांनी विकास पुरुष म्हणून ते निवडून येतील, काम करणारे म्हणून निवडून येतील आणि सर्व लोकांच्या पाठीशी उभे राहणारे सुधीर भाऊ आहेत ते निश्चित
खूप मतांनी लीड घेऊन ते निवडून येतील हा मला विश्वास आहे. आज देशाचे पंतप्रधान जे आहेत त्यांची मान ताठ करतील आणि लोकसभेमध्ये ते इतका आवाज बुलंद करतील की गोरगरीब जनतेला विश्वास बसेल की आज आपण जो उमेदवार निवडलेला आहे तो योग्य निवडलेला आहे आणि असाच उमेदवार आम्हाला पाहिजे आहे. मी अगदी आपल्याला विश्वास देते, ज्या फिरण्यावरून लोकांच्या सांगण्यावरून आणि जे मी बघते आहे सगळं आज वातावरण, त्या ह्याच्यावरून तर मला विश्वास आहे की सुधीर भाऊंचा विजय हा निश्चित आहे. एवढंच मला सांगायचं आहे.